बरेचदा मनात असूनही आपण खाण्यावर खूप कंट्रोल करतो. तेलकट, गोड या गोष्टी कितीतरी वेळा आपण टाळतो. पण आजचा कंट्रोल सुटला आणि आज मी मस्त बिट्ट्या बनवणार आहे. खरं तर त्या तळून बनवतात म्हणून खूप दिवसापासून टाळत चालू होती. सगळ्यात आधी कुकर लावून घेतला आणि बिट्टीचं असं पीठ मळून घेतलं. आता बिट्टी कशी बनवली आहे ना, त्याची एक वेगळी रेसिपी मी शेअर केली आहे शॉर्टमध्ये. ती तुम्ही एकदा नक्की बघा. कसल्या भारी झाल्या होत्या ना बिट्ट्या, तुम्हाला शेवटी कळेल. खरं तर बिट्ट्यांसोबत ना बटाटा वांग्याची मस्त रस्सेवाली भाजी पाहिजे असते, पण ती भाजी आवडत नाही म्हणून मी डाळ बनवली आहे. जसं बाटी आणि डाळ बनवते ना तशा टाईपची डाळ. आता बिट्टी वाफेवर मी 10 मिनिटं शिजवून घेतली होती आणि त्यानंतर मी बाहेर पण जाऊन आली आहे. बाहेरून एक वस्तू आणायची होती आणि थोडा फेरफटका मारायचा होता कारण सुट्टीचा दिवस होता. त्यानंतर बिट्ट्या थोड्या थंड करून घेतल्या. त्यानंतर त्या कट्स करायच्या. गरम असताना कट करायच्या नाही, नाहीतर त्याचे लेअर पडत नाही. खूप मस्त अशा लेअर पडल्या होत्या आणि सगळ्यात तळून घ्यायच्या आणि यामुळेच बिट्टीची टाळाटाळ चालू होती. बाटी कशी अवनमध्ये बनते त्यामुळे ती बरेचदा बनते, पण बिट्टी हा तळलेला प्रकार आहे. पण आज तुम्हाला बघितल्यानंतर लगेच बनवायची इच्छा होईल. इतक्या मस्त झाल्या होत्या बिट्ट्या आणि डाळीसोबत. हा म्हणजे मला व्हिडिओ बघूनही अजून तोंडाला पाणी सुटतंय. चला, आजचा मनावरचा ताबा सुटलाच होता तर ताव मारूनच घेतला आणि भरपूर असं पोट भरून जेवण केलंय. संध्याकाळ झाली, दिवाबत्ती चालू आहे आणि परत आमचा बाहेर जाण्याचा प्लॅन आहे. खूप असं बाहेर फिरायला जात नाही, पण थोडा फेरफटका का असे ना छान वाटतं बाहेर पडल्यानंतर. आता सकाळच्या वेळी आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा हे एक कंबल आणलं होतं स्पेशली रियांशसाठी. खूप मस्त कंबल मिळालं. फक्त 1300 रुपयामध्ये डबल बेडचं कंबल आणि क्वालिटी एक नंबर आहे. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही ऑनलाईन न घेता असे शॉप्समध्ये जाऊन चेक करू शकता. आता येताना मी किवी घेऊन आले होते, पण किवी जशी दाखवतात ना तशा पद्धतीने माझ्याकडून तरी काही निघत नाही. शेवटी मला जे पीलर आहे, सोलर आहे ना, त्यानेच ते असं सोलून घ्यावं लागतं. आता सगळ्यात शेवटी मी काही कपडे काढले होते, बाजूचे कपडे, हे सगळे कपडे. ह्याचं मी काय केलं लॅगिन्सचं हे मी मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघा, खूप हेल्पफुल आहे.